नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज। हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर। मध्यरात्री चोरट्यांची शेतकऱ्यांना बेदम मारहाण, दागिने ओरबडल्याने महिलेचा कान फाटला। आष्टी तालुक्यात बिबट्याच्या दहशतीने शेतकरी आधीच भयभीत झाला असताना आता चोरट्यांच्या वाढत्या हिमतीमुळे नागरिक अधिकच धास्तावले आहेत। आंभोरा पोलीस ठाणे हद्दीतील अरण विहरा येथे मध्यरात्री 2च्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी 2 शेतकऱ्यांच्या घरात घुसून वृद्ध दाम्पत्याला बेदम मारहाण केली आणि 3 तोळे सोने व रोख 13,000 रुपयांचा ऐवज चोरून नेला। अरण विहरा येथील नवनाथ जाधव आणि रावसाहेब जाधव या 2 शेतकऱ्यांची घरे अर्धा किलोमीटर अंतरावर आहेत। नेहमीप्रमाणे जेवण करून गाढ झोपलेल्या या कुटुंबांना लक्ष करत चोरट्यांनी मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारास बंद घराचे दार तोडून आत प्रवेश केला। घरात ठेवलेले सोने आणि पैसे लुटल्यानंतर त्यांनी कुटुंबातील वृद्धांना धमकावलं। वृद्ध दाम्पत्याने याला विरोध करताच चोरट्यांनी अमानुषपणे त्यांना मारहाण केली। दागिने ओरबाडून घेत असताना महिलेच्या कानातील दागिने काढताच तिचा कान तुटला आणि नाकालाही गंभीर दुखापत झाली। पुरुषांनाही बेदम मारहाण करण्यात आली। दरम्यान गंभीर जखमी शेऊबाई नवनाथ जाधव, नवनाथ नारायण जाधव यांच्यावर अहिल्यानगर येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या घटनेमुळे परिसरात चोरट्यांची दहशत निर्माण झाली असून बिबट्याप्रमाणेच आता चोरटेही आपले गाव बदलून दहशत माजवत असल्याचे दिसत आहे। एकीकडे शेतात जाण्यास कचरत असताना दुसरीकडे घरातही असुरक्षितता निर्माण झाली आहे। सरपंच अण्णासाहेब शिरसाट यांनी तात्काळ चोरट्यांचा बंदोबस्त करून परिसरात पोलिसांची गस्त वाढवण्याची मागणी केली आहे। घटनेची माहिती मिळताच आंभोरा ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश साळवे यांच्यासह पथकाने तातडीने घटनास्थळी भेट देऊन तपासाला सुरुवात केली आहे। एकीकडे हिंस्र पशु तर दुसरीकडे निर्दयी चोरटे या दुहेरी संकटात नागरिकांनी जगायचे कसे? आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका आणि रहा अपडेट।